भावना ग, ही अजून उठत का नाही, अशीच पडून का राहिली आहे? काय ग, जीव गेला की काय बघीचा? इतका सहजासहजी जीव जाणार नाही माझा. इतकी लेचीपेची नाहीये ही निलांबरी. तुम्ही मला वाटेल ते बोलताय, कानाखाली मारताय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कोणालाही सोडणार नाहीये. या सगळ्याचा बदला घेणार आहे. हसू नकोस हं भावना, उगाच मला रागाला आणू नकोस, नाहीतर काय कराल? कशाच्या जोरावर इतक्या धमक्या देताय हो तुम्ही? तुम्ही आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केलीत, आम्हाला सोंगट्या बनवलं, घरातला गॅस चालू केला, घर पेटवायला निघाला होता तुम्ही. सिद्धिराज, अधिराज दादा, पप्पा सगळ्यांना बाहेर घालवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलीत तुम्ही, आणि म्हणून आम्ही हे सगळं सहन केलं. पण आता नाही, आता तुम्हाला कळेल स्वतःला जेव्हा त्रास होतो ना, तेव्हा नक्की काय होतं. काय करणार आहेस तू? तू काय वाटेल ते केलं ना तरी मला काही फरक नाही. या घराची सत्ता माझ्याकडे. आता कळलं आम्ही काय काय करू शकतो ते. नीलांबरी वहिनी, आम्हाला लेचा पेचा समजण्याचा मूर्खपणा करू नका बरं का तुम्ही. तुम्ही आम्हाला घर पेटवण्याची धमकी दिलीत, आमच्या जवळच्या माणसांना जीवे मारण्याची धमकी दिलीत ना, म्हणून आम्ही तुमच्या या मूर्खपणात सामील झालो होतो. पण हे पहिलं आणि शेवटचं. तुम्ही असाल नगराध्यक्ष, पण तुमची ही मिजाज गावात दाखवायची, इथे नाही. आजींकडनं किल्ल्या घेऊन तुम्ही या घरात दहशत पसरवाल असं जर का तुम्हाला वाटत असेल, तर दहशत पसरवून मिळवलेली सत्ता ही फार काळ टिकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रेमाने जग जिंकण्यावर विश्वास आहे माझा, त्यामुळे त्याच प्रेमाच्या विश्वासावर आधी मी घरची सूत्र हातात घेणार आणि मग गावाची. भावना, तुझी हे दिवा स्वप्न आहेत ना, कधीच पूर्ण नाही होणार. जसं तू आत्ता माझ्या पायाखालून कार्पेट खेचलं ना, अशीच एक दिवस तुझ्या पायाखालची जमीन खेचून घेईल मी. नीलांबरी वहिनी, अहो अजून किती दिवस स्वतःच्या सत्तेच्या धुंदीत राहणार आहात? आता तरी भावनावर या. हसू नकोस. हसण्यासारखं काय यार? एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाहीये. ए थेरडे, तू मध्ये येऊ नकोस हा. थेरडी म्हणतेस, मला थेरडी म्हणतेस, मला थेरडी म्हणते. इतकी घमेंड आली तुला, एवढी घमेंड. मोठ्यांची वागायची पद्धत नाहीये आणि घरात सत्ता गाजवायची आहे. ए निलांबरी, हे एक निवडणूक जिंकलीस काय? सगळं जग जिंकल्यासारखं वाटलं नाही तुला? एक लक्षात ठेव, जनतेच्या मनावर जर राज्य करायचं असेल ना, पहिल्यांदा स्वतःचे पाय जमिनीवर असावे लागतात. हे नाही, असं उडायला गेलीस ना, तर सगळे म्हणून तुला खाली आदळतील. खरं तर माझंच चुकलं. तुझ्यासारख्या उथळ आणि मूर्ख बाईवर मी विश्वास टाकला, तुला हाताशी धरलं, तुला राजकारण शिकवलं, पण तू माझ्या डोक्यावर बसलीस. डोक्यावर बसून मिऱ्या वाटणाऱ्या तुझ्यासारख्यांना कसा धडा शिकवायचा, त्या सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटीलला चांगलं माहितीये. का साध्या विजयानं तू लगेच हवेत भुर्र उड्या मारायला लागलीस ना, म्हणून तर या भावनांनी तुला जमिनीवर आदळलं. आता आजचा दिवस आयुष्यभर लक्षात ठेवायचं, समजलं? नीलांबरी, तू ज्या क्षणापासून या घरात आलीयस त्या क्षणापासून मी तुला आपलं मानलं होतं, आणि तू गळे काढून सांगतेस तुझ्यावर अन्याय होतोय, तुझ्या बरोबर भेदभाव होतोय. घरातलं कोणीही तुझ्याशी असं वागत नाही. अगं किती प्रेमाने केलंय मी तुझं सगळं, किती विश्वास ठेवला होता तुझ्यावर. मला वाटलं होतं प्रेमाने कारल्याचा कडवटपणा कमी होईल, पण नाही. खरंच तुझ्यात हा कडवटपणा इतका भिनलाय ना,
की भावनाने दिलेली शिक्षाच तुझ्यासाठी योग्य आहे. नीलांबरी वहिनी, हे माझं सासर आहे आणि इथल्या माणसांना जराही त्रास झाला ना तर तुम्हाला सोडणार नाही मी. बस, खूप बोललीस. कदाचित विसरलीस तू तुझा नवरा, तुझा मुलगा ज्या गाडीतनं फिरतायत ना त्या गाडीला एका क्लिकवर उडवू शकते मी. अजूनही तुमच्या सौभाग्याचं आयुष्य माझ्या हातात आहे. काय झालं वहिनी? घाबरला? हॉर्नचा आवाज आला म्हणून? सिद्धिराज घरी पोहोचले पण, त्यामुळे त्यांच्या जीवाला आता काहीच धोका नाहीये. आणि राहिला प्रश्न या घराला उद्ध्वस्त करण्याचा, तर आम्ही सगळे एकत्र असेपर्यंत या घराची वीट सुद्धा हलवू शकत नाही तुम्ही. बघाच, सकाळी सिद्धिराज, अधिराज दादा, काका घराबाहेर जायची वाट बघत होतात ना तुम्ही. म्हणजे घरात कुणी नाहीये याचा फायदा घेऊन तुम्हाला आम्हाला त्रास द्यायचा होता, हो ना? पण आता सिद्धिराज आलेत, ते जेव्हा हा सगळा पसारा बघतील, तुम्ही त्यांच्या प्रेग्नंट बायकोला, आईला, म्हाताऱ्या आजींना किती त्रास दिलात हे त्यांना कळेल, तर तुमचं काय होईल याचा विचार करा. काय ग नीलांबरी, इलेक्शन जिंकलीस, या घरची सत्ता तुझ्या हातात आली, पक्षश्रेष्ठीने तुला सपोर्ट केला इतका, म्हणजे तू काहीही मनमानी करशील, हा तुझा गैरसमज आहे. समजलं? तुम्ही काय मला घाबरवण्याचा प्रयत्न करताय का? प्रयत्न नाही, तुम्ही घाबरलायत, दिसतोय ना तुमच्या चेहऱ्यावर. बघा किती घाम आलाय तुम्हाला. आणि कसं आहे, जर का तुम्हाला सिद्धिराजच्या रागापासून आता वाचायचं असेल तर लवकरात लवकर हा पसारा आवरा बर का, नाहीतर तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही. नीलांबरी, गाडी पार्क झाली. हा, कुठल्याही क्षणी हे आणि सिद्धू आता घरी येतील. तरी पण हिला अक्कल येत नाही. तूच रक्षण कर रे बाबा हिचं. आजी, मी आवरते ना. मग घे, घे, हा घे, उचल. ते पण उचल. हा, मोबाईल मोबाईल राहिला. हळूहळू. आणि हे काय चाललंय ते? कुठे काय? काहीच नाही. काही नाही. मग तुम्हाला एवढा घाम का आलाय सुनबाई? व्यायाम. पप्पा, मी व्यायाम करत होते ना म्हणून. आणि तुम्ही तिघी अशा का उभ्या? आम्ही तुमचीच वाट बघत उभे होतो इथे. सिद्धू, हे नाही आले अजून? दादा बाहेर गेलाय, 2 दिवस येणार नाहीये कामासाठी. मला खरं खरं सांग, काही घडलंय? नाही सिद्धू, कुठे काय. तुम्ही हातपाय धुवून घ्या, बसा, मी पानं वाढते तोपर्यंत. हा, नाही, मला नको आहे जेवायला, मला भूक नाही, मी दमलोय. मी वर चाललोय. भावना, वर ये जरा, मला महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी.